आपली डेली न्यूज। विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मूलभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना सुजाण नागरिक बनवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा केसनंद येथे दप्तर विना शाळा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे। अध्ययन अध्यापनातील रंजकता आणण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। कौशल्यपूर्ण वस्तू बनवणे, नृत्य सादरीकरण, प्रतिकृती बनवणे, प्रकल्प प्रोजेक्टरद्वारा माहिती देणे अशा उपक्रमातून ज्ञानाची निर्मिती केली जाते। यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक एकमेकांशी चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करतात। तसेच माझी सुंदर शाळा या कल्पनेतून केसनंद येथे लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी 6 महिन्यात 6 लाख रुपये शैक्षणिक उठाव मिळवून शाळेतील काही प्रमाणामध्ये आवश्यक भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत। त्याचबरोबर या शाळेत संगणक शिक्षण आणि कोडिंगचे शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवले जाते। विना शाळा हा उपक्रम प्रत्येक शनिवारी घेतला जातो। हा उपक्रम सादर करण्यामागे उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना शाळेबद्दल ओढ निर्माण होणे, विद्यार्थ्यांचं जे सतत गैरहजेरीचं प्रमाण आहे ते कमी करणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत, कलागुण आहेत त्यांचा विकास करणे आणि आपल्या शिक्षणाचं जे अंतिम ध्येय आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे, आपल्याला सुजाण नागरिक घडवणे, हा जो उद्देश आहे हा या उपक्रमाद्वारे आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो। तर प्रत्येक शनिवारी आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो। त्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हा उपक्रम आम्ही राबवला। यामध्ये शिक्षकांनी स्वतः शैक्षणिक साहित्य तयार केलं होतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा शैक्षणिक साहित्य तयार केलं होतं आणि याचं प्रदर्शन आम्ही भरवलं होतं। त्याच्यामध्ये खाजगी संस्थेच्या लोकांकडून परीक्षण करून नंबरही काढण्यात आले होते आणि त्यामुळे शिक्षकांच्या पण कलागुणांना इथे वाव देण्यात आला आणि विद्यार्थ्यांचं जे अध्यापन आहे ते मनोरंजन करण्यासाठी अनेक साहित्याची निर्मिती करण्यात आली आणि यातून कलात्मक विकास साधता आला। त्यानंतर आम्ही पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्याच्यामध्ये विविध संतांची माहिती विद्यार्थ्यांना देखाव्याच्या स्वरूपात आम्ही प्रकट केली होती की विद्यार्थ्यांना प्रत्येक संतांची जी कामगिरी आहे, जी संतांची माहिती आहे ती देखाव्याद्वारे सादर करण्यात आली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास, भावनिक विकास होण्यामध्ये मदत झाली होती। त्यानंतर नागपंचमी हा सण आम्ही शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला होता। यामध्ये पारंपरिक खेळ जे आपण आतापर्यंत विसरत चाललेला आहोत ते आम्ही सादर करण्यात आले। त्याच्यामध्ये आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा वारसा जतन करण्याची सवय आम्ही विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे लावत आहोत। त्या नागपंचमी सणामध्ये प्रत्यक्ष वारूळ निर्मिती करण्यात आली। सापांबद्दलचे जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण, त्याचप्रमाणे डोंगरावर जाऊन बिया लावणे हा उपक्रम आम्ही सादर करत असतो। त्याचप्रमाणे स्वच्छता हा उपक्रम आम्ही शनिवारी घेत असतो। ह्या मोठ्या उपक्रमांबरोबरच दर शनिवारी कविता पाठांतर असू द्या, पाढे पाठांतर असू द्या, नाट्यछटा असू द्या, चित्रकला असू द्या, हस्तकला असू द्या, अशा अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही सादर करत असतो। वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये बोधकथा सांगणे, कथाकथन सांगणे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही घेत असतो। हे प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो आणि विद्यार्थी सुद्धा अतिशय आनंदाने याच्यामध्ये सहभागी होत असतात। आणि हे उपक्रम सादर होण्यापूर्वी आमच्या मुख्याध्यापक मॅडम आमच्याबरोबर चर्चा करतात की प्रत्येक शनिवारी आपण कोणत्या प्रकारचे उपक्रम सादर करणार आहोत। म्हणजे ह्या उपक्रमामध्ये सर्वात मोठी प्रेरणा आणि मार्गदर्शन आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भालेराव सर आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डिसोजा मॅडम यांची असते। धन्यवाद। नमस्कार। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत कोडिंग व संगणक ज्ञान देणे विद्यार्थ्यांना खूप गरजेचे आहे। या अंतर्गतच नरवडे सर व सातकर सर यांनी ICTCचे कोर्स करून विद्यार्थ्यांना कोडिंगचे धडे द्यायला सुरुवात केली। त्यामध्ये सर्वप्रथम शाळेमधील उपलब्ध असणाऱ्या 16 संगणकांच्या लॅबवर त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण दिले। कोडिंगचे शिक्षण देत असताना सुरुवातीला विद्यार्थ्यांना कोडिंग करणे थोडेसे अवघड गेले, परंतु सतत सराव व शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांनी कोडिंगमध्ये चांगले वर्चस्व प्रस्थापित केले। यामधूनच
आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रेरित केले। यामध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरावर प्रथम तर राज्य स्तरावर 5वा क्रमांक आला। यामुळे आपल्या शाळेला 16 संगणक संच, एक 43 इंची LED TV, एक लॅपटॉप तसेच 3 टॅब बक्षीस म्हणून मिळाले। त्यामध्ये कोड ऑन व्हील्स या स्पर्धेअंतर्गत आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। त्याचे परीक्षण टॅब या संस्थेच्या प्रमुख यांनी केले। त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली व कोडिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अशी बक्षिसही दिली। त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये चालू वर्षी आपल्या शाळेला MKSP मार्फत 50 संगणकांची अद्ययावत अशी लॅब प्राप्त झालेली आहे। सुरुवातीला विद्यार्थी फक्त 16 संगणकांवर सराव करत होते। आता मात्र प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे एका वेळी 50 विद्यार्थी त्या लॅबवर सक्षमपणे कोडिंगचे प्रोग्राम तयार करत आहेत आणि यातून स्वतःचा असा सॉफ्टवेअर तयार करून त्यांनी विविध गेम सुद्धा बनवलेले आहेत। अशा प्रकारे आमची या शाळेची संगणक आणि कोडिंगमध्ये वाटचाल नेहमीच सुरू राहील। आमच्या शाळेतील इतर सर्व शिक्षकही त्यांच्या परीने कोडिंगचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचे विद्यार्थी सुद्धा या कोडिंगमध्ये दिवसेंदिवस पारंगत आहेत। धन्यवाद। स्टार मराठी डेली न्यूज कार्यकारी संपादक नंदू बोराडे, केसनंद, पुणे। पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।